मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे करणी, लेखिका ज्योती गोरे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. आंबवडे सिंधुदुर्गातील कणकवलीपासून अंदाजे 18 किलोमीटरवर असणारे गाव. अत्यंत निसर्ग सुंदर छोटेसे गाव. त्यापासून पुढे काही अंतरावरच सुरू होणारे जंगल. गावाबाहेरून वाहणारी सावित्री नदी नुकत्याच वयात आलेल्या एखाद्या अल्लड तरुणीसारखी आपल्याच नादात वाहणारी. 1950 ते 55चा सुमार असेल. गावात राहणारे कुटुंब, आजूबाजूला असलेली त्यांची 3 घरे, 3 सख्खे भाऊ व त्यांचे कुटुंब. बाजूबाजूलाच 3 वेगळी घरे बांधून राहत होते. त्यांचे जुने घर पाडून त्यांनी नवीन छान कौलारू घरे बांधलेली होती. त्यांचे वडील महादेव राणे मिलिटरीत कामाला होते. एका युद्धात हाताच्या बोटांना जखम झाल्याचे निमित्त झाले आणि त्यांची 2 बोटे कापली गेली. त्यांना मिलिटरीतून डिस्चार्ज देण्यात आला. वय तसे त्यांचे जास्त नव्हते, असेल 48 ते 50 वर्ष. त्या काळी लवकर लग्न होत, त्यामुळे वयाच्या 16व्या 17व्या वर्षी त्यांना मुले झालेली होती. एक बोटांचा भाग सोडला तर महादेव राणे तब्येतीने अतिशय धडधाकट. घरी परतल्यावर ते शेती करत मुलाबाळांसोबत रमून गेले. घरची शेती मुबलक होती. भात, काजू, रातांबे, परड्यात लावलेल्या थोड्या भाज्या यांचे त्या त्या ऋतूत चांगले उत्पन्न होत असे. काही अंतरावर म्हणजे राणे कुटुंबियांच्या घरापासून अंदाजे 10 ते 15 मिनिटांवर महादेव राणेंच्या भावांची मुलं राहत होती. त्यांच्यामध्ये व महादेव राणेंच्या कुटुंबामध्ये काही सगळे आलबेल नव्हते. त्यांचीही शेती चांगली असली तरी दोन्ही कुटुंबांमध्ये जमिनीच्या हद्दीवरून वाद होते. महादेवांना शंकर, दत्ताराम आणि विष्णू अशी 3 मुले. तिघांनीही लग्न झाल्यावर बाजूबाजूला 3 घरे बांधलेली होती. घरे तशी ऐसपैस, कौलारू आणि जुन्या पद्धतीची असली तरी छान हवेशीर. प्रत्येक घरात वडिलांसाठी म्हणजे महादेव राणेंसाठी एक एक खोली राखून ठेवलेली होती. महादेवांच्या मनात असेल त्याप्रमाणे ते त्या त्या मुलाच्या घरी मुक्काम करीत. महादेवांच्या पत्नीचे निधन झालेले होते. मोठा मुलगा शंकर हा मुंबईत मिलमध्ये कामाला होता. तो गावी अधूनमधून येत जात असे. त्याची पत्नी जयंतीबाई त्यांच्या 2 मुलीसह गावच्या घरात राहत असे. तर त्यांचा छोटा मुलगा थोडा व्रात्य असल्यामुळे वडिलांसह मुंबईत राहत असे. जयंतीबाई आणि शंकर यांच्या घरासमोर पडवी तर बाहेर अंगण होते. अंगणात तुळशी वृंदावन होते. तिथेच एका कोपऱ्यात त्यांचे न्हाणीघर तर दुसऱ्या कोपऱ्यात दत्ताराम यांच्या घराचे न्हाणीघर होते. जयंतीबाई अंगण व पडवी शेणाने सारवून घेत प्रत्येकजण आपापल्या घरासमोरचे अंगण व पडवी सारवत असे. जयंतीबाईंच्या घराच्या उजव्या हाताला राणे कुटुंबाचा मोठा गोठा होता. त्या 7-8 गाई म्हशी होत्या. तर घराच्या डाव्या हाताला म्हणजे शंकर व दत्तारामांच्या घराच्या मधल्या भागात भाजीपाल्याचे परडे केलेले होते. जयंतीबाई व दत्ताराम यांची पत्नी मिळून मोठ्या हौसेने तिथे भाजीपाला करीत असत. त्यांनी भोपळ्याचे, कारल्याचे, कलिंगडाचे वेल परड्यात लावलेले होते. त्याशिवाय भेंडी, वालाची भाजी परड्यातच पिकवली जात. त्यामुळे जेवणात दररोज घरच्या ताज्या भाज्या असत. त्याशिवाय काही फुलझाडेही परड्यात लावलेली होती. शंकर व जयंतीबाईचे घर किंचित खालच्या अंगाला होतं. तर बाकीच्या दोघांची म्हणजे दत्ताराम व विष्णू यांची घरे थोडीशी उंचावर वरच्या अंगाला अशी होती. विष्णूसुद्धा शंकर यांच्याच प्रमाणे अगोदर मुंबईत मिलमध्ये कामास होता, परंतु त्याला काही केल्या तेथील वातावरण मानवेना. त्यामुळे तो नोकरी सोडून पुन्हा गावी आला.
व दत्ताराम आणि वडिलांसोबत मिळून शेती करू लागला. यात मात्र तो छान रमला. दत्ताराम व धाकट्या विष्णूचे खूप चांगले पटत असे. घराच्या पाठीमागे एक मोठं फणसाचं झाड होतं. त्याला माती व दगड वापरून छोटा पार बनवला होता. खरं तर फणसाच्या झाडाला पार बनवण्याचं काही कारण नाही, पण पूर्वी कधीतरी कोणीतरी बहुधा हौसेने तो बनवून घेतला असावा. जयंतीबाई लग्न करून त्या घरी येण्या अगोदरपासून तो पार तसाच होता. फणसापासून काही अंतरावर विहीर होती. फणसाला लागूनच गायरी होती. गायरी म्हणजे एक खड्ड्यासारखा भाग केलेला होता. अंदाजे पुरुषभर उंचीचा खोल असेल. त्यात गाई म्हशींचे शेण आणून टाकले जात असे. पावसाळ्यात तो भाग एखाद्या छोट्या दलदलीसारखा भासे, परंतु उन्हाळ्यात मात्र ते शेण सुकून अगदी कडकडीत होत असल्याने त्या ठिकाणी 4 ते 5 हात खोलीचा खड्डा असल्याप्रमाणे दिसे. एकंदरीत जुन्या पद्धतीचे सुंदर कौलारू घर, स्वच्छ मोकळी हवा, ताजी फळे भाज्या, एकमेकांची मने सांभाळून वागणारी घरातील माणसे, प्रत्येकाचा व्याप, घर स्वतंत्र पण त्याचवेळी तीनही भावंडे एकमेकांना मदत करणारी, वडिलांसोबत एकजुटीने शेती करणारी, एकमेकांना समजून घेणारी, एकत्रितपणे वडिलांचे हवे नको ते पाहणारी, जबाबदाऱ्या वाटून घेणारी, अशी सुख सुख म्हणतात ते आणखी वेगळं काय असायला हवे. पण म्हणतात ना, तुमचं सुख कधी कधी नकळत कुणाला खुपेल सांगता नाही यायचं. राण्यांच्या घराला देखील याची फार मोठी किंमत चुकवावी लागली. शंकरराव मुंबईत होते. त्यांच्या मिलच्या कामात व्यस्त. सोबत त्यांचा धाकटा मुलगा. इकडे जयंतीबाई 2 मुलींसोबत गावी राहत होत्या. उन्हाळ्याचा सुमार होता. शंकरराव सुट्ट्यांना गावी कधी येतील म्हणून त्या वाट पाहत होत्या. सकाळी साधारण 9चा सुमार. त्या काळी सर्वजण भल्या पहाटेच उठत आणि कामाला लागत असत. तशा जयंतीबाई लवकर उठून कामाला लागलेल्या होत्या. कारण देखील तसेच होते. जयंतीबाईंच्या सासऱ्यांचा म्हणजे महादेवरावांचा मुक्काम गेले 2-4 दिवस त्यांच्या घरी होता. महादेवरावांना घरी सर्वजण अण्णा म्हणून हाक मारत. अण्णा त्यांच्या मर्जीप्रमाणे त्यांना हव्या त्या मुलाकडे व सुनेकडे राहण्यास असत. सर्वजण त्यांना तितक्याच आदराने व प्रेमाने वागवत. 3ही मुलांनी बाजूबाजूला स्वतंत्र घरे बांधलेली असली तरी प्रत्येक घरात अण्णांसाठी म्हणून वेगळी खोली व अंथरूण पांघरून ठेवलेले असे. अण्णा हक्काने हव्या त्या घरात राहत. सर्व सुना त्यांची व्यवस्थित काळजी घेत. त्यांना हवे नको ते वेळेच्या वेळी पाहत. युद्धात 2 बोटे तुटली असली तरी 48 ते 50 वर्ष वय असणाऱ्या अण्णांची तब्येत अगदी धडधाकट होती. नांगर धरण्यापासून सर्व कामे ते अगदी सहज करीत असत. नाही म्हणायला अण्णांना चहाची आवड होती. आताही त्यांना चहाची तल्लफ आलेली होती. सुनबाई, ए सुनबाई, हे घे दूध. धारा काढून झाल्या, चहा टाक जरा. नुकतेच गोठ्यातून गाई म्हशींच्या धारा काढून आलेले अण्णा जयंतीबाईंना हाक मारीत म्हणाले. हो, टाकते अण्णा. जयंतीबाई म्हणाल्या, अरे हे बघ, दत्ता पण आला, त्याला सुद्धा ठेव चहा. दरवाजात उभ्या असलेल्या मधल्या मुलाला दत्तारामला पाहत अण्णा म्हणाले, हो अण्णा. जयंतीबाई दुधाची भांडी त्यांच्याकडून घेत म्हणाल्या. लगबगीने त्या स्वयंपाकघरात गेल्या आणि दूध तापवायला ठेवून चहाचं आधण टाकलं. दत्ताराम अण्णांच्या शेजारी खाली बसले. जयंतीबाई चहा करण्यासाठी आत गेल्या. काय रे, गेला होतास ना काल बाजारात? अण्णांनी दत्तारामांकडे चौकशी केली. हो अण्णा, चांगली विकली गेली काल भाजी, दत्ताराम म्हणाले. पण ते बोलताना चाचरले. काय रे, काय झालं? अण्णांनी दत्तारामांना चाचरताना पाहून विचारलं. काल बाजारात रमेश दिसला होता. नेहमी निदान एकमेकांना बघून जबरदस्तीने का होईना हसायचो तरी, पण काल रागारागात माझ्याकडे बघत घुशातच निघून गेला. काही झालं तरी चुलत भाऊ आहे. 10 मिनिटांवर तर घरं आहेत त्यांची, पण वागतात असे की कट्टर दुश्मन पण नाही वागणार. दत्ताराम खेदाने सांगू लागले. आपल्या जमिनीच्या छोट्या तुकड्याची त्यांना ती एवढी हाव सुटली आहे. काय कमी आहे त्यांना? त्यांच्या वाट्याची जमीन त्यांनी घेतली आहे कधीच, पण त्यांना मिळालेला हिस्सा कमीच वाटतो. 2 दिवसांपूर्वी शेतात असताना त्याचा बाप दिसला होता. त्या दुश्मनाकडे बघावं तसा माझ्याकडे बघत होता.
त्याला काय कमी? जास्तीचं पाहिजे होतं तर वाटण्या झाल्या तेव्हा बोलायला पाहिजे होतं. आता आपल्या बांधात घुसायला बघेल तर आपण गप्प बसून बघत राहायचं. आज थोडी जमीन मागितली, उद्या अजून मागेल. तुमच्या तिघा भावांच्या आणि तुमच्या मुलांच्या मालकीचं आहे हे सगळं. अण्णा जरा दाबतच म्हणाले. नाहीतर काय अण्णा, अहो गावात चढवणारे काही कमी आहेत? काहीतरी सांगतात आणि त्यांचे ऐकून वागतात. काही इलाज नाही दुर्लक्ष करण्याशिवाय. दत्ताराम सुस्कारा सोडून म्हणतात. तेवढ्यात जयंतीबाई चहाचे कप घेऊन आल्याच. त्यांच्याही कानावर हा विषय पडला. लग्न होऊन बरीच वर्ष झाल्यामुळे त्यांना आता या विषयाची कल्पनाही होतीच. चहाचे कप त्यांनी दोघांना दिले आणि न राहून त्या बोलल्याच. 2-3 वेळा रात्रीचं मला परड्यात खुसफुससारखं ऐकू आलं. कोण माणूस चालत असल्यासारखा आवाज येत होता. मी शेवटी कंदील घेऊन बाहेर जाऊन बघितलं, पण अंधारात काहीच दिसलं नाही. दुसऱ्या दिवशी बघितलं तर वांग्याची 2-3 झुडपं पायाखाली आल्यासारखी दबली होती. दत्ता, रात्रीचं जरा सावध झोपत चला. या रमेश आणि त्याच्या बापसाचा काही भरोसा नाही. अण्णा म्हणाले. हो अण्णा, दत्ताराम म्हणाले आणि चहा पिऊन झालेला कप खाली ठेवला आणि रानात जायला उठले. आलो अण्णा. त्यांनी निरोप घेतला आणि निघाले. सगळे आपापल्या कामाला लागले. शंकरराव मुंबईत 2-4 दिवसात येणार असल्यामुळे जयंतीबाईंची कामाची लगबग चालू होती. तशा दत्तारामांच्या पत्नी त्यांच्या मदतीला होत्याच. उन्हाळ्यातील वर्षभरासाठीची पापड लोणची बनवण्याची कामेही सुरू होती. तीही जवळजवळ पूर्ण होत आली होती. 2 दिवस गेले आणि सकाळच्या एसटीने शंकरराव मुलासहित हजर झाले. जयंतीबाई आनंदाने अगदी फुलून गेल्या. सासरची मंडळी कितीही चांगली, काळजी घेणारी असली तरीही पती आणि मुलाच्या असण्याने वाटणारा आधार वेगळाच होता. शंकरराव व त्यांचा छोटा मुलगा दोघे विहिरीवर आंघोळीस गेले. अंगावर पाणी घेऊन प्रवासाचा शीण काढून टाकला आणि घरात येतात न येतात तोच त्यांच्या दोन्ही मुली झोपेतून उठून बसल्या. बाबा करत त्यांना बिलगल्या. आमच्यासाठी काय आणलं? दोघींनी नेहमीप्रमाणे प्रश्न केला. शंकररावांनी हसून त्यांच्यासाठी आणलेले फ्रॉक्स व मिठाई त्यांना दिली. खुश होऊन हसत खेळत त्या भावाबरोबर खेळण्यासाठी निघून गेल्या. त्यांना गरम गरम चहा व भाकरी जयंतीबाईंनी करून दिली. दोघे पती पत्नी शांतपणे बोलत बसले. इकडच्या तिकडच्या गावातील घरातील बऱ्याच गोष्टी त्यांच्या बोलण्यात निघत होत्या. परवा भाऊजी रमेश भेटल्याचे सांगत होते. बोलायचं बंद झाले आणि वर दुश्मनासारखा सगळ्यांकडे रागाने बघायला लागलाय. जमिनीचं प्रकरण काही सोडायला तयार नाहीये. जयंतीबाई शेवटी बोलता बोलता म्हणाल्या. दुर्लक्ष करा. त्यांना समजावून काही उपयोग नाही आणि वाटण्या दिल्या त्यांना. पुन्हा नवीन काहीतरी काढतील तर प्रत्येक वेळी त्यांचे लाड पुरवत बसू नाही शकत. शंकररावांनी समजावले. हो, मला परड्यात रात्रीच्या वेळी आवाज झाल्यासारखे वाटले 2-3 वेळा. अण्णांनी सगळ्यांना लक्ष ठेवायला सांगितले. जयंतीबाई पुढे म्हणाल्या. काही होत नाही, काळजी नको करूस. कायदेशीर वाटण्या झाल्यात, तो काही नाही करू शकत. शंकरराव धीर देत म्हणाले. जयंतीबाई अर्धवट चिंताग्रस्त होत म्हणाल्या. पडतो जरा. प्रवासाने शिनलेले शंकरराव म्हणाले. जयंतीबाईंनी होकारार्थी मान हलवली. ताट आणि चहाचे कप उचलले आणि आपली रोजची कामे आवरण्यास गेल्या. 2-3 दिवस गेले. मुले आता एकमेकांशी खेळण्यात छान रमली होती. शंकररावही शेतात जाऊन दोघा भावांना जमेल तशी मदत करत होते. रात्री जेवण झाल्यावर सर्वजण झोपी गेले. रात्री 2चा सुमार असेल. जयंतीबाईंचा चेहरा झोपेतच आकरसू लागला. काहीतरी भयानक स्वप्न पडत होते बहुतेक. दरदरून घाम फुटू लागला आणि तळमळतच त्या जाग्या झाल्या. शंकरराव आणि मुले शांत झोपली होती. धडधडणाऱ्या हृदयावर त्यांनी हात धरला. स्वतःला शांत केले. हात लांबवून उशाशी ठेवलेला पाण्याचा तांब्या त्यांनी स्वतःकडे ओढला आणि घटाघट पाणी प्यायल्या. त्यांना थोडे बरे वाटले. काय ग, काय झालं? खुडबुड ऐकून जागे झालेल्या शंकररावांनी झोपाळलेल्या आवाजातच प्रश्न केला. स्वप्न पडलं, भयानक. अण्णा दिसत होते. जयंतीबाई कशाबशा बोलल्या. मग दलदलीसारखा भाग होता. अण्णा त्या दलदलीत फसलेत.
मदतीसाठी ओरडत आहेत, पण कुणालाच त्यांचा आवाज ऐकू जात नाहीये. अण्णा स्वतःच बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत, पण दलदलीच्या काठावर एक माणूस बसला आहे, मोठं दांडकं हातात घेऊन, आणि त्या दांडक्याने अण्णांना तो आत दाबतोय. त्यांना बाहेर यायलाच देत नाहीये. हळूहळू अण्णांचं डोकं त्या दलदलीत बुडालं. ते दिसेनासे झाले. बोलताना जयंतीबाईंचं अंग भीतीने शहारत होतं. ऐकल्यावर शंकररावांचा चेहरा थोडा काळजीत पडला, पण धीर देत ते म्हणाले, अगं, अण्णांची तब्येत बघतेस ना, एकदम धडधाकट आहे ते. काळजी करू नकोस, काही नाही होणार त्यांना. सकाळी बघूया जाऊन काय ते. अण्णा त्यावेळी दत्तारामांच्या घरी राहण्यास होते. जयंतीबाई आणि शंकर पुन्हा झोपी गेले. सकाळी उठल्यावर जयंतीबाईंच्या स्वप्नाचा विचार शंकर यांच्या प्रथम डोक्यात आला. वडिलांच्या काळजीने त्यांची पावले पहिल्यांदा बाजूला असणाऱ्या दत्तारामांच्या घराकडे वळली. भाऊजी, सकाळी सकाळी येणं केलं, काय झालं? सगळं ठीक आहे ना? दत्ताराम यांच्या पत्नीने प्रश्न केला. हो, ठीक आहे. अण्णा कुठे आहेत? आहेत की, रानात जायला निघलीतच आता. बोलावते, थांबा. बसा तुम्ही, दत्ताराम यांच्या पत्नी म्हणाल्या आणि अण्णांना बोलावण्यासाठी आत गेल्या. काय रे, काय झालं शंकर्या? तेवढ्यात अण्णाच बाहेर आले. काही नाही हो अण्णा, पण जरा काळजी वाटली म्हणून म्हटलं बघूनच यावं. हिला स्वप्न पडलं रात्री तुमच्याबद्दल, वाईट, घाबरून उठली, असं म्हणत शंकररावांनी अण्णांना सर्व स्वप्न सांगितलं. अरे, काय घेऊन बसला स्वप्नाचं? सगळी स्वप्न खरी थोडीच होतात. हे बघ, माझी तब्येत रोजच्यासारखीच ठणठणीत आहे. साधं पडसं खोकलासुद्धा नाही, की काही दुखत खूपचसुद्धा नाही आहे. अण्णा हसतच उत्तरले. शंकररावांचा जीव भांड्यात पडला. तेही हसले आणि निरोप घेऊन पुन्हा घरी आले. जयंतीबाईंच्या हे सर्व कानांवर घालून शंकरराव पुन्हा त्यांच्या कामास लागले. शंकरराव घरी आल्यापासून परड्यातल्या भाज्यांचं वगैरे तेच पाहत असत. जयंतीबाईंना मग त्यातून विश्रांती असे 5-7 दिवसच गेले असतील नसतील, आणि सकाळी सकाळी दत्तारामांच्या घरातून कोलाहल ऐकू आला. त्यांचा छोटा मुलगा घाबराघुबरा होत शंकररावांच्या घरी आला आणि त्यांना बोलावू लागला. शंकरराव आणि जयंतीबाई धावत दत्तारामांच्या घरी गेले. अण्णा अंथरुणातच पडले होते. पहाटे लवकर उठणारे अण्णा आज उजाडलं तरी निपचित पडले होते. चेहऱ्यावरचा जिवंतपणा लोपल्यासारखा दिसत होता. कसलीच हालचाल जाणवत नव्हती, की श्वासही जाणवत नव्हता. शंकररावांच्या हृदयात धस झालं. जयंतीबाईंना तिथेच थांबायला सांगून ते वैद्याच्या घराकडे पळाले. पण वैद्यबुवा तरी येऊन काय करणार होते? अण्णांची प्राणज्योत केव्हाच मालवली होती. वैद्यांना घेऊन घाईघाई शंकरराव घरी आले. वैद्यांनी नाडीचे ठोके वगैरे तपासून पाहिले आणि चेहरा पाडून म्हणाले, काही नाही होऊ शकत, संपलंय सगळं. झोपेतच हृदयक्रिया बंद पडली बहुतेक. अरे देवा, बायकांच्या तोंडून उद्गार निघाले आणि सर्वच जण रडू लागले. हळूहळू गावात समजले. अण्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 13व्याचा विधी वगैरे झाला. गावातील लोक अंत्यसंस्काराला येऊन गेले. काही जण भेटून गेले. आले नाही ते फक्त रमेश व त्यांच्या घरचे. सखा चुलत भाऊ असूनही तो व त्याच्या घरचे कुणीही फिरकले सुद्धा नाहीत. अगं जरा पाणी दे ग. नुकतेच शेतात फेरी मारून आलेले शंकरराव जयंतीबाईंना म्हणाले. अण्णा गेल्यानंतर ते आजच पहिल्यांदा बाहेर पडले होते. जयंतीबाई पाणी घेऊन आल्या. अण्णा गेले यावर अजूनही त्यांचा विश्वास बसत नव्हता. जयंतीबाईही शंकररावांच्या समोरच बसल्या. अहो, राहून राहून एकच मनात येते. त्या दिवशी मला पडलेलं ते दलदलीचं स्वप्न आठवतंय ना तुम्हाला? बघा ना, कसं अचानक घडलं सगळं. अण्णांना साधी शिंकसुद्धा आलेली नव्हती, की कधी धापसुद्धा लागलेली पाहिलेली नाही. शेवटच्या दिवसापर्यंत अगदी सगळी कष्टाची कामंसुद्धा अगदी सहज करत होते. मला तरी विश्वासच बसत नाहीये की इतक्या निरोगी माणसाचं अचानक हृदय बंद पडतं. जयंतीबाई न राहून बोलल्या. शंकरराव विचारात पडले. बरोबर आहे ग तुझं, पण आता हे समजायचं कसं? बुवाचं इकडे येणं झालं तर विचारता येईल, पण सध्या तरी काही ते आपल्याकडे येणार नाहीयेत. बुवा म्हणजे श्री वासुदेव गोसावी, राणे कुटुंबियांचे गुरु. बुवा सिद्ध नाथपंथी होते. खास करून जालिंदरनाथांची
त्यांची खूप उपासना झालेली होती. कधीतरी ते राणे कुटुंबियाकडे येऊन राहत असत. त्यावेळी वासुदेव बुवांची सेवा करण्याची संधी राणे कुटुंबियांना मिळत असे. तसेच बुवांच्या मार्गदर्शनाचा व कृपेचा लाभ होत असे. हो, बुवा असते म्हणजे बरं झालं असतं. जयंतीबाईंनाही ते पटलं. त्या पतीपत्नीच्या चर्चेनंतर तो सर्व प्रकारात काहीसा विस्मरणात गेल्यासारखा झाला. नाही म्हणायला अण्णांची आठवण निघे, पण रोजच्या शेतीच्या कामात तसेच मुलांना सुट्ट्या लागलेल्या असल्याने त्यांच्या गलबलाटात विषय काहीसा मागे पडला. दैनंदिन व्यवहार पुन्हा हळूहळू सुरू झाले. चुलत भाऊ रमेश व त्यांचे कुटुंबीय भेटण्यासुद्धा आले नाहीत. हे खटकण्यासारखे वाटले सर्वांना, पण त्यांच्याकडून मुळातच फारशी अपेक्षा नव्हती. त्यामुळे कुणाला फारसे वाईट वाटण्याचा प्रश्नच नव्हता. अण्णांच्या अचानक निधनामुळे शंकररावांनी आपली सुट्टी वाढवून घेतली. आता निदान 1.5 ते 2 महिने तरी ते गावीच मुक्काम करणार होते. असेच 21 दिवस गेले. रात्रीची जेवणं आटोपली. जयंतीबाई आणि शंकरराव व मुले झोपी गेली. पहाटेचा सुमार असेल. जयंतीबाईंच्या घाबरून किंचाळण्यामुळे शंकरराव खडबडून जागे झाले. काय ग, काय काय झालं? घाबरलीस का? उठ, नीट जागे हो. जयू, जयू. शंकरराव पत्नीला हलवून नीट जागे करू पाहत होते. जयंतीबाई झोपेतच असल्याप्रमाणे, परंतु भीतीने घाबरून थरथरत होत्या. नक्कीच काहीतरी भयानक स्वप्न पडले असावे. जयू, उठ, जागे हो. शंकरराव पुन्हा पुन्हा जयंतीबाईंना भानावर आणण्याचा प्रयत्न करीत म्हणाले. पतीचा आवाज ऐकून भानावर आलेल्या जयंतीबाईंनी एकदाचे डोळे उघडले, पण डोळ्यात अजूनही भीती तशीच कायम होती. शंकररावांनी पेल्यात पाणी ओतून त्यांना पिण्यास दिले. काय झालं ग? शांत हो, मला सांग काय झालं ते. शंकरराव दिलासा देत म्हणाले. स्वप्न, परत तसंच स्वप्न. अण्णांचं पडलं होतं तसंच. जयंतीबाई कशाबशा म्हणाल्या. तिचे शब्द ऐकून शंकररावांच्या काळजाचा ठोका चुकला, पण नेमकं काही न समजल्यामुळे त्यांनी पुन्हा विचारलं, कोणतं स्वप्न? काय दिसलं तुला? विष्णू भाऊजी होते स्वप्नात. तीच दलदल. अण्णा डुबताना दिसले होते तशीच, पण आता त्या दलदलीत विष्णू भाऊजी बुडताना दिसत होते. आणि पुन्हा तसाच माणूस दांडका हातात घेऊन काठावर बसून त्यांना बाहेर यायला देत नव्हता. विष्णू भाऊजी मदतीसाठी आरडाओरड करत होते, पण काही उपयोग होत नव्हता. खूप धडपड केली त्यांनी, पण शेवटी त्यांचे डोकेही त्या दलदलीत बुडाले. ते दिसेनासे झाले. एवढे बोलून जयंतीबाईंना रडू फुटले. आता मात्र शंकररावांना चिंता वाटू लागली. कसले संकेत होते हे? कसले आगटीत ओढवणार होते? त्यांच्या कुटुंबावर हा कसला घाला अचानक येऊ पाहत होता आणि कुठून येऊ पाहत होता? त्यांचे काय चुकले होते? सरळ मार्गी जीवन जगणारी ती साधी माणसे, त्यांनी कोणाचे काय बिघडवले म्हणून परमेश्वर असली शिक्षा त्यांना देऊ पाहत होता? विष्णू, त्यांचा सगळ्यात धाकटा भाऊ, उण्यापुऱ्या 30 वर्षांचा, पदरात 2 लहान मुले, साधा सरळ शांत स्वभाव. खास करून दत्तारामांशी त्यांचं फार छान पटे. ते दोघे मिळूनच मुख्यतः कुटुंबांची सर्व शेती सांभाळत असत. एकामागून एक विचार शंकररावांच्या मनात उमटू लागले. भानावर येत कसेबसे त्यांनी जयंतीबाईंना शांत केले. त्यांना पुन्हा झोपण्यास सांगितले आणि ते बाहेर अंगणात येऊन बसले. तंबाखूची चिमूट हातावर घेतली, चुना लावून तोंडात टाकली आणि विचार करत बसले. त्यांना आता झोप येणे शक्य नव्हते. थोड्याच वेळात पहाट झाली. हळूहळू सगळीकडे जाग यायला लागली. रोजची आणीक सुरू झाली. चहा वगैरे घेऊन लगबगीने शंकरराव अगोदर दत्तारामांच्या घरी गेले. काय रे, सकाळी सकाळी येणं केलंस? दत्तारामांनी शंकररावांना पाहून विचारलं. काय सांगू तुला, अरे झोपच आली नाही. शंकररावांनी गंभीर आवाजात झालेला सर्व किस्सा दत्तारामांच्या कानावर घातला. अगदी अण्णांच्या वेळी पडलेल्या स्वप्न संकेतासकट. दत्ताराम गंभीर होत म्हणाले. तू म्हणतोस ते खरं, पण मला योगायोगच वाटतोय. अण्णांच्या अकाली मृत्यूमुळे वहिनीने भीती घेतली असेल, त्यामुळे स्वप्न पडलं असू शकेल. मला तर काही फारसं लक्ष देण्याची आवश्यकता वाटत नाही. दत्तारामांचा स्वभाव अशा गोष्टी फारसं न मानण्याचा
आणि काहीसा धाडसीच असल्यामुळे त्यांना शंकररावाच्या म्हणण्यात तेवढेसे तथ्य वाटले नाही. हो, असेल तसेही. आता मात्र शंकररावांनाही दत्तारामांचे म्हणणे योग्य असेल असे वाटू लागले. ठीक आहे, तू म्हणतोस तसंही असू शकेल. येतो मग मी. शंकररावांनी निरोप घेतला. ते बाहेर पडतात न पडतात तोच विचित्र आवाज ऐकू आला. घुबडाचा घुतकार होता तो. अशुभाचा संकेत. घुबडाचे ओरडणे. आणि आता यावेळी हा काही चांगला संकेत वाटत नाही. शंकररावांच्या मनात आले, पण तो विचार त्यांनी तसाच मागे सारला आणि ते निघाले. 5 ते 7 दिवस गेले असतील नसतील. विष्णूची पत्नी विहिरीवर धुणे धुताना जयंतीबाईंना सांगू लागली की गेले 2-3 दिवस विष्णूंना रात्री कोणीतरी छातीवर बसून दाबत असल्याप्रमाणे वाटत आहे. झोपेत दडपण येऊन ते घाबरून उठून बसत आहेत. हे ऐकल्यावर जयंतीबाईंनी त्यांना स्वतःला पडलेल्या दलदलीच्या स्वप्नाबद्दल सांगितले. ऐकून तीही बिचारी घाबरून गेली. दत्ताराम भाऊजींच्या कानावर हे घातलं होतं, पण त्यांचा काही असल्या गोष्टींवर विश्वास नसतो, त्यामुळे त्यांनी फारसं मनावर घेतलं नाही. हेही जयंतीबाईंनी सांगितले. आता काय करायचे? ही काही अगटीतच खून की निव्वळ योगायोग? विष्णूच्या पत्नीला बिचारीला काही समजेना. असेच अजून 3-4 दिवस गेले आणि घात झाला. नियतीने संकेत देऊन एक प्रकारे तिचं काम केलं होतं. त्या पलीकडे नियतीला त्यात काही दखल देण्याचे कारण नव्हते. राणे कुटुंबियाचे दैव जणू आखले गेलेले होते. नियतीने त्यांना संधी देऊ केली होती, पण त्यांना ते अजूनही समजले नाही आणि नियतीचा पुढला भाग सुरू झाला. भर रात्री 2 ते 3च्या सुमारास शंकररावांच्या दरवाजावर थाप पडली. काय झाले तरी काय यावेळी? डोळे चोळत चोळत शंकरराव बाहेर आले. दरवाजा उघडला तर समोर दत्ताराम उभे, घाबरे घुबरे होऊन. काय रे दत्ता, काय झालं? या वेळेला कसा आलास आणि एवढा घाबरलास का? शंकररावांनी चिंतित होऊन एका दमात विचारले. दादा, लवकर चल, विष्णूला रक्ताच्या उलट्या होत आहेत. काय? शंकरराव किंचाळले. मागे पुढे काही न पाहता घाबरतच दोघे विष्णूच्या घराकडे गेले. समोरचे दृश्य पाहून दोघे थिजून गेले. विष्णूची पत्नी घाबरून पतीजवळ बसून त्याला आधार देत होती. शेजारी रक्तात भिजलेला कपडा पडलेला. विष्णू अंथरुणावर निपचित पडलेला. त्याला कसलेच भान दिसत नव्हते. विष्णू, विष्णू, काय झालं? हे खाल्लं होतं का काही? शंकररावांनी त्यांच्या पत्नीकडे पाहून विचारलं. काही नाही हो, रोजचं जेवण. आता मात्र त्याच्या पत्नीला रडू फुटायला लागलं. दत्ता, जा लवकर वैद्याकडे, मी थांबतो इथे, शंकरराव म्हणाले. दत्ताराम ताबडतोब वैद्याच्या घराच्या दिशेने निघाले. काही वेळातच वैद्यबुवा आले. नाडी पाहिली. नाडीचे ठोके मंद पडत होते, पण सुदैवाने सुरू होते. नेमकं काय बाधले? काही निदान होत नाहीये, पण मी चाटण देतो. थोड्या थोड्या वेळाने द्या. लागलं तर मला परत बोलवा. बरे न वाटल्यास मात्र इस्पितळात नेलेले बरे. येतो मी, वैद्यबुवा म्हणाले. शंकररावांनी होकारार्थी मान हलवली. चाटण देऊन वैद्यबुवा निघून गेले. विष्णूंची पत्नी त्यांना चाटण देऊ लागली. दत्ताराम तिथेच मदतीस थांबले व शंकरराव घरी आले. रात्री संपूर्ण राणे कुटुंबियांच्या डोळ्याला डोळा लागला नाही. कशीबशी आंघोळी, चहा पाणी आटोपून शंकरराव पुन्हा विष्णूंच्या घराकडे आले. काही फरक? तिथेच थांबलेल्या दत्तारामांना त्यांनी विचारलं. उलटी झालेली नाही, पण बाकी फरकही काहीच नाही. डोळेही उघडत नाहीये. दत्ताराम हताशपणे म्हणाले. थोडा वेळ बघू, नाहीतर इस्पितळात नेऊ, शंकरराव म्हणाले. तू आता जा दत्ता, आवर, मी थांबतो.